प्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात युतीच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, अधिक काय माहिती आहे याबद्दल? विवेक कुलकर्णी यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यवतमाळमध्ये त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहेत, त्याला ते हजर झाले आहेत. आणि याच दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात युतीच्या संदर्भात बातचीत झाल्याचं कळतंय. लोकसभेबरोबरच विधानसभेसाठी सुद्धा शिवसेना आग्रही होती. विवेक कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विवेक, काय अधिक माहिती आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात युती संदर्भात चर्चा झाली अशी आपल्याला सूत्रांनी माहिती दिलेली आहे. परवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्रीवर गेले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांनी युतीबद्दल चर्चा केली होती आणि त्यानंतर 25-20 हा लोकसभेसाठी तर 144 आणि 144 जागा विधानसभेसाठी असा एक फॉर्म्युला तयार झाला अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते आहे. त्या संदर्भात देखील माहिती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना दिली अशी आपल्याला माहिती मिळते. जी चर्चा राज्यातल्या नेत्यांबरोबर झाली त्याच्यावर आता केंद्रीय नेतृत्वाकडून कधी शिक्कामोर्तब होते हे पाहावं लागेल. पण आपल्याला ही माहिती मिळते की या सगळ्या चर्चेसंदर्भात राज्यातली जी राजकीय परिस्थिती आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना एक छोटंसं ब्रीफ केलेलं आहे आणि त्यानंतर आता युतीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होईल असं म्हणायला लागेल. बरं विवेक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता जाऊया थेट यवतमाळला, जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आगमन झालं. केंद्रीय गृहराज्यमंत्री माननीय हंसराज अहिर यांना मी विनंती करते की त्यांनी स्वागतपर भाषण करावं. हमारे देश के परम आदरणीय प्रधानमंत्री, देश के महान बनाने में, रखने में और देश को गौरव बढ़ाने वाले हमारे देश के हम सब लोगों के अभिमान नरेंद्र मोदी जी, परम आदरणीय हमारे महाराष्ट्र के राज्यपाल आदरणीय विद्यासागर राव जी, हमारे मार्गदर्शक आदरणीय केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी, विकास पुरुष तथा जिन्होंने गंगा को पवित्र बनाने का जिम्मेदारी ली है ऐसे आदरणीय गडकरी जी, महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, राज्य को अग्रगण्य राज्य बनाने का उनका पूरा प्रयास है, हमारे यवतमाळ जिला के पालक मंत्री मदन येरावार जी और सभी यहाँ पर हमारे उपस्थित हमारे सहयोगी सभी एमएलए श्री राजू तोड़साम जी, श्री अशोक उइके जी, संजीव रेड्डी बुतकुरवा जी, नानाभाऊ श्यामकोले जी, सन्माननीय हमारे नीलय नाइक जी, सन्माननीय अन्ना साहेब पार्वेकर और सभी मान्यवर सन्मान्य तिवारी जी, मैं आप सभी के बीच में यहाँ पर जो आप लोगों ने हमारे यहाँ की जिले की मेरी लोकसभा में यवतमाल चंद्रपुर जिले की जो बहनें आई हैं, इन सभी माता बहनों को, बेटियों को आप आशीर्वाद देने, मार्गदर्शन करने आए हैं. और ऐसे आपकी यहाँ पर जो मार्गदर्शन होगा, यहाँ पर इन महिलाओं को जो कि हमारे जिले में पंतप्रधानांचं भाषण तुम्ही थेट पाहू शकणार आहात न्यूज 18 लोकमतवर. पण त्यापूर्वी अन्य काही बातम्यांकडे वळूयात. शिवसेना आणि भाजपची अखेर युती झाली आहे. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपाला अंतिम स्वरूप देण्यात आलं आहे. ही युती शिवसेनेच्या अटी आणि शर्तींवर करण्यात आल्याचंही बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला पालघर लोकसभा मतदारसंघ सोडण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना लोकसभेत 23 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर विधानसभा निवडणुकीत 50-50% जागांचा फॉर्म्युला ठरला आहे, म्हणजे 144 जागा प्रत्येकी. ही युती फक्त शिवसेना आणि भाजप या दोन मित्रपक्षांचीच असेल. भाजपच्या मित्रपक्षांशी शिवसेनेची युती नसेल. भाजपच्या मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या विरोधात शिवसेना उमेदवार उभे करणार असल्याचं कळतंय.
त्यामुळे शिवसेनेला विधानसभेत 160 पर्यंत उमेदवार उभे करता येतील. एकूणच काय तर शिवसेनेला महाराष्ट्रात मोठ्या भावाची भूमिका मिळाल्याचं बोललं जात आहे. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, काय अधिक माहिती आहे? काय ठरलाय फॉर्म्युला? मिलिंद, आपण बघितलं की गेले काही दिवस युतीची चर्चा सुरू होती. हे फॉर्म्युले ते प्रस्ताव असं एकमेकांना दिले जात होते, मात्र त्याला अंतिम स्वरूप जे ते काही मिळत होतं. मात्र गेल्या 2 दिवसांपूर्वी शिवसेनेने जो काही अल्टिमेटम दिला होता की आम्हाला आमच्या उमेदवारांचा प्रचार मोहिमा ज्या आहेत त्या सुरू करायच्या, त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यानंतर भाजपच्या गोटामध्ये वेगाने हालचाल सुरू झाल्या. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मातोश्रीवरती दाखल झाले आणि त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यानंतर सुद्धा काही तोडगा निघत नव्हता. अखेर भाजपचे राष्ट्रीय नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर चर्चा करून यामध्ये मार्ग निघालेला आहे. देशामध्ये भाजप हा मोठा भाऊ असेल तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना हा मोठा भाऊ असेल युतीमध्ये, आणि त्या आधारावरतीच ही युती जी आहे ती झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीच विधानसभा निवडणुकीचं देखील गणित सोडवण्याची मागणी शिवसेनेने ठेवली होती. या प्रमुख अटीवरतीच ही युती झालेली आहे. विधानसभेच्या देखील 144 आणि 144 असं शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटप झालेले आहे. एकूण 288 जागा आहेत. त्याचबरोबर लोकसभेच्या ज्या 48 लोकसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी 25 भाजप आणि 23 लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवणार. गेल्या 2014 या वर्षी शिवसेनेने 22 लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवली. आता एक जागा जी आहे पालघरची ती शिवसेनेच्या वाट्याला देण्यात आलेली आहे. उदय, तू थांब. आपल्यासोबत एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे छोटा भाऊ ही संकल्पना आम्ही सोडलेली नाही असं म्हटलंय भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गिरीश बापट यांनी. युतीचं समर्थन करताना गिरीश बापट यांनी शिवसेनेला चिमटा काढलाय. युती व्हावी ही दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचंही बापट यांनी नमूद केलंय. आपण पाहूयात गिरीश बापट यांनी काय म्हटलंय. राज्यामध्ये भाजप सेनेची युती व्हावी हे भाजपच्या आणि सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे, आणि भाजप सेनेचे दोघेही नेते ही कार्यकर्त्यांची इच्छा शिरसावंद्य मानणारे आहेत. राजकीय जीवनामध्ये जागांची तडजोड, कोण कुठे उभं राहणार असे वाद पक्षांतर्गत देखील असतात. इथे तर आम्ही 2 पक्ष आहोत, पण गेली अनेक वर्ष आम्ही राज्य पातळीवरती युती केलेली आहे. त्यामुळे दोन्ही नेते समजूतदार आहेत, त्यांना अभ्यास आहे, भविष्याचा वेध आहे, आणि भविष्य काळामध्ये निश्चित ही युती होईल. आणि त्याला सेनेचे सर्व पदाधिकारी, सेनेचे सेना प्रमुख आदरणीय उद्धवजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस ही सारी मंडळी एकत्र करतील. आमच्याकडे निर्णय प्रक्रिया ही आमच्या नेतृत्वाने करायची असते आणि त्यांच्या निर्णयाप्रमाणे आम्ही अंमलबजावणी करायची असते. आता बाकीच्या 4 गोष्टी आहेत त्या योग्य पद्धतीनं नेते बसून ठरतील आणि ठरल्यावर 1 मिनिटात तुम्हाला कळवलं. छोटा भाऊ भाऊ छोटी भाऊ ही संकल्पना काही आमची गेली नाहीये, आणि आम्ही भावाभावासारखेच आहोत आणि भावाभावासारखेच राहणार आहोत, कारण जनतेला आज ते हवंय. अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अद्वैत, काय अधिक माहिती आहे? त्यांनी ऑफ द रेकॉर्ड बोलताना काय सांगितलं आणखी? मिलिंद, आपल्याला जर आठवत असेल तर न्यूज 18 लोकमतला मुलाखत देताना 2014ला जेव्हा सत्ता आली तेव्हा गिरीश बापट यांनीच आम्हीच मोठे भाऊ आहोत असं म्हटलं होतं, आणि ज्याला जास्त जागा मिळतात तो मोठा भाऊ असतो. जागा वाटपाचा फॉर्म्युला काही का असेना, आता सुद्धा कुठंतरी एक सुस्कारा किंवा दिलासा निश्चित त्यांच्या चेहऱ्यावरती दिसला की युतीची आवश्यकता आहे. खास करून आपल्याला माहित असेल तर लोकसभेपेक्षा विधानसभेला आवश्यकता आहे, विधानसभेला युतीचं सरकार आहे. त्यामुळे कुठंतरी युतीचे संकेत मिळत आहेत, त्याबद्दल गिरीश बापट हे खुश आहेत. परंतु त्यांनी जाता शिवसेनेला चिमटा काढलेलाच आहे की आम्ही जरी भावाभावासारखे असलो, भावाभावासारखे राहणार असलो तरी आम्हीच मोठे भाऊ आहोत आणि तुम्ही छोटे भाऊ आहात. त्यामुळे छोटे भाऊ ही संकल्पना सोडलेली नाही असं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कुठंतरी असं दिसतंय की शिवसेनेला जे अपेक्षित आहे की लोकसभेला काही हो, विधानसभेला मात्र मुख्यमंत्री हा शिवसेनेचा असेल, तिथं कुठंतरी मतभेद आहेत. अर्थात जो जितावो सिकंदर, त्यामुळं निवडणूक झाल्यानंतर ज्याला जास्त जागा मिळतात तोच मोठा भाऊ असतो आणि तोच मुख्यमंत्री असतो. परंतु कुठंतरी गिरीश बापट यांनी युतीचे संकेत देताना किंवा होते याबद्दल सुस्कारा सोडताना मोठे भाऊ मात्र आम्हीच आहोत आणि तुम्ही छोटे आहात हा चिमटा काढायला ते विसरलेले नाही. अद्वैत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. उदय जाधव आपल्याला आपले प्रतिनिधी माहिती देत होते. उदय, तुझेही धन्यवाद.